शेतकरी मित्रांनो नमस्कार। शेतकरी मित्रांनो, जर आपल्या कापूस या पिकामध्ये आपल्याला करपा किंवा अन्य प्रकारची जर बुरशी आली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचं नियंत्रण कसं करायचं आहे त्याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, जर आपण बघितलं तर आपल्या कापूस या पिकामध्ये आपल्याला पानं जी आहेत ती लाल झालेली दिसतात। जसं माझ्या हातात जे पान आहे सध्या या कापूस या पिकामध्ये आपल्याला काठाने ही करपा आलेली दिसत आहे। हा एक बुरशीचा प्रकार आहे आणि याचा जर नियंत्रण आपल्याला करायचं असेल तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक बुरशीनाशक आपल्याला तिथे घ्यायचं आहे आणि बॅक्टेरियानाशक म्हणजे बॅक्टेरियोसाइड आपल्याला घ्यायचा आहे, ज्यामध्ये विषाणूजन्य हा रोग आहे आणि तो कशा पद्धतीने नियंत्रण करायचा आहे त्याचबद्दल आपण बघणार आहोत। तर याच्या नियंत्रणासाठी आपण स्ट्रेप्टोसायक्लिन घेऊ शकतो किंवा व्हॅलिडामायसिन घेऊ शकतो। हे दोन्ही बॅक्टेरियोसाइड आहे आणि याचा जर वापर आपण केला तर नक्कीच आपल्या कापूस या पिकामध्ये आपल्याला या करप्यासारखी जे विषाणूजन्य रोग आहेत तर हे आपल्याला मुळीच आपल्या कापूस या पिकामध्ये दिसणार नाहीत। आणि त्याचबरोबर तुम्ही एखाद्या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता, ज्यामध्ये टेबुकोनाझोल ॲझोस्ट्रोबिन जे चांगल्या पद्धतीने या रोगाचं नियंत्रण करतं। याचा देखील वापर आपल्या कापूस या पिकामध्ये करू शकता। याचं जे प्रमाण आहे ते 30 ते 40 मिली प्रति पंप असं घ्यायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने कापूस या पिकामध्ये आपल्याला करपा या रोगाचं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल।